नमस्कार. प्रतिष्ठान अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी हेमंत तांदळे. तुम्ही थंबनेलमध्ये बघूनच व्हिडिओ बघायला सुरू केला असेल की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बुक लिस्ट. तर नक्कीच बुक लिस्टला घेऊन विद्यार्थ्यांच्या मनात खूप डाऊट असतात. पुस्तकं कुठली वाचू, नक्की पुस्तकांमधला कोणता पार्ट वाचला पाहिजे, कोणता पार्ट स्किप केला पाहिजे, अशी बरेच प्रश्न असतात. आपली या वर्षीची म्हणजे 2026 ची परीक्षा ही 31 मे 2026 ला आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक 100 दिवसाचा टाइम पिरियड आपल्याकडे शिल्लक आहे आणि 90 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे परीक्षेसाठी ती पण मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. 100% तुमच्या मनातल्या भरपूर प्रश्नांची उत्तर तुम्हाला या एकाच व्हिडिओमधून भेटतील. आणि प्रतिष्ठान अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असे व्हिडिओ आले की ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर चला सुरू करू. तुम्हाला सुरुवातीला बेसिक पासून काही गोष्टी सांगतो. परीक्षेची योजना आपल्याला माहिती असते की 200 गुणांसाठी पहिला पेपर, ज्याला आपण जीएसचा पेपर म्हणतो. जो पेपर 2 आहे तो 200 गुणांसाठी आहे, 2-2 तास याला असतात. जो आपला सेकंड पेपर आहे तो सीसॅटचा पेपर म्हणतो आपण त्याला, तो क्वालिफाईंग आहे, ज्याला 33% मार्क आवश्यक असतात. हे फार बेसिक आहे, तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला माहिती असेल तरी परत सांगतोय. हा आपला सिलेबस आहे. सिलेबस फार डिटेल वाचला पाहिजे आणि PYQ फार डिटेल वाचले पाहिजे. या सिलेबसची झेरॉक्स तुमच्याकडे 100% पाहिजे. प्रतिष्ठान अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर याची PDF आहे. ती PDF तुम्ही झेरॉक्स मारा आणि 100% दिवसातून काही वेळ तुम्ही सिलेबस काय हा समजून घेण्यामध्ये दिला पाहिजे. आता सुरुवातीला काय चालू घडामोडी आहे, नंतर भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे, इथे भूगोलाचा काही पार्ट आहे, याच्यामध्ये जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, तसेच भारताचा व महाराष्ट्राचाही दिलाय. परत काय पॉलिटीमध्ये काय काय, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक इत्यादी. इकॉनॉमिक्स मध्ये आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. आणि पर्यावरणामध्ये काय दिले बघा, जैवविविधता आणि हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न. याला विषय तज्ञ असण्याची गरज नाही. आणि लास्टला तुम्हाला विज्ञान दिलेलं आहे. एवढ्या विषयांचा अभ्यास आपल्याला पहिल्या पेपरमध्ये करायचा. पेपरमध्ये तुम्हाला प्रश्नांचं सेग्रिगेशन माहिती असेल. याच्यावर 15 प्रश्न असतात करंटला, इतिहासाला 15 असतात, भूगोलाला 15 असतात, परत आपला जो पॉलिटी त्याला 15 असतात, इकॉनॉमिक्सला 15 आणि एन्व्हायरमेंटचे 5 आणि विज्ञानाचे 20. आपल्याला हे सेग्रिगेशन माहिती असतं. नसेल माहिती तर या सिलेबसच्या बाजूला तुम्ही ते लिहून ठेवा. आता पुढे बघू. आता पुस्तकं कोणती वापरायची. बालभारतीचं सांगताना सरळ टॉपर किंवा कुठेही तुम्ही ऐकत असता की बालभारतीची पुस्तकं वापरा. परीक्षेसाठी आवश्यक कुठली बालभारतीची पुस्तकं आहेत, तर ही 2 पुस्तकं बालभारतीची परीक्षेसाठी आवश्यक आहेत. बालभारती म्हणजे इयत्ता 6वीचं हे पुस्तक. यातनं सरळ प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसतात. यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासाचे तुम्ही काही चित्र यावर बघू शकता. सोबतच हा 11वीचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुस्तक हे आयोगाचा फेवरेट सोर्स आहे. ह्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न प्रत्येक वर्षी याच पुस्तकातनं तयार होतात. त्यामुळं फार वेगळी पुस्तकं किंवा यादी कुठली हे कन्फ्युजन मनात ठेवू नका. मग स्टेट बोर्डाची ही 2 पुस्तकं 100% तुमच्या लिस्टमध्ये ऍड करा. ही 2 पुस्तकं तुम्ही इतिहासासाठी आवश्यक वाचली पाहिजेत. सोबत ह्या 3 NCERT आहेत. प्राचीनचा RS शर्मा सरांची आहे, मध्ययुगीनची सतीशचंद्रची आहे आणि मॉडर्न इंडियाची बिपिनचंद्रनची. इथे नाव नाहीये पण बिपिनचंद्र सरांची. तर ह्या तिन्ही पण NCERT मराठीमध्ये के सागरने केल्यात. खूप छान ट्रान्सलेशन आहे. सोबतच या NCERT इंग्लिशमध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे. तर तुम्ही ही पुस्तकं वापरू शकता. आता तुम्ही म्हणाल सर हे वाचलं पाहिजे का, तर हे विषय समजून घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण प्रश्न कशातनं नक्की येतात, म्हणजे तुम्ही टॉपरचं हे पण ऐकलं असेल किंवा आपणही स्वतः सांगतो की एक कुठला तरी सोर्स वापरा, त्याच्या नोट्स काढा आणि ते मल्टिपल टाइम रिवाइज करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या 10 दिवस आधी ज्याच्याकडे शॉर्ट नोट्स तयार असतात त्यांनी वाचलेल्या मटेरियलच्या आणि जो मल्टिपल टाइम रिवाइज करू शकतो त्यालाच परीक्षेमध्ये त्या वाचलेल्या गोष्टींचा फायदा होतो. त्यामुळे नोट्सचंही महत्व आहे, एका स्टँडर्ड सोर्सचंही महत्व आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पुढच्या पानावर बघा, आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात ह्यात त्यांनी सगळं कव्हर केलंय. तुम्ही म्हणाल सर इतिहासाला मला एक पुस्तक सांगा, की ते एकच पुस्तक मी किती वेळेस वाचू शकतो. हे एकच पुस्तक घ्यायचं आणि ते खूप वेळेस वाचायचं. ह्याच्यातनं प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे प्रश्न येणार नाहीत. त्याच्यासाठी हे लुसेंटचं पुस्तक वापरायचं. ही लुसेंटचं पुस्तक हिंदी आणि इंग्लिशमध्ये आहे. यातनं ती प्रश्न तुमची कव्हर होतील. आणि मागं मी स्टेट बोर्डाचं पुस्तक सांगितलं ते एक. ही 4 पुस्तकं मस्ट रीड आहेत परीक्षेसाठी, इतिहासासाठी. ही वाचून होतात का, तर 100%. पानं खूप जास्त आहेत. 15 दिवस जर इतिहासाला आपण आजपासून पकडलं तर 14 दिवस इतिहासाला मिळू शकतात. मग 14 दिवसात ते वाचणं शक्य आहे का, कसं वाचलं पाहिजे,
हे सांगण्याच्या पहिले हे सांगतो की हे गाठाळ सरांचं एक पुस्तक आहे, तर ह्याच्यामधून समाज सुधारक वाचले पाहिजे. म्हणजे जे काही शाहू फुले आंबेडकरांवर प्रत्येक वर्षी प्रश्न आहे तो तुम्ही हे महत्वाचा पाठ, किंवा टिळकांवर प्रश्न आहे, गोपाळकृष्ण गोखलेंवर प्रश्न आहे, तर हे प्रश्न तुम्ही यातनं कव्हर करा. तुम्हाला जो पाठ वाटतोय की महाराष्ट्राच्या इतिहासाचा डीप मध्ये केला पाहिजे, तुमचे शिक्षक सांगतील किंवा मी सांगेल, तोच पाठ फक्त यातनं वाचायचा आहे. याला आपण रेफरन्स बुक किंवा संदर्भ साहित्य म्हणतो. पण ही जी बाकीची पुस्तके ही कशी वाचायची ती पुढे जाऊन बघा. नुसती पुस्तकं सांगून मी थांबणार नाही, कशी वाचायची ते पण तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, प्राचीन भारताचं, मध्ययुगीन भारताचं, आधुनिक भारताचं आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं हे सेग्रिगेशन कधीपासूनचं 2017, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25 हिस्ट्रीच्या प्रश्नांचे हे राज्यसेवेला आलेले प्रश्न. आता प्राचीन भारतावर किती किती प्रश्न विचारलेत, मध्ययुगीन भारतावर किती किती प्रश्न विचारलेत, आधुनिक भारतावर किती विचारलेत आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर किती विचारलेत हे तुमच्या समोर आहे. बरेच मुलं काय म्हणतात की सर मी महाराष्ट्राचा इतिहास स्किप करतो, बाकीचं सगळं वाचतो. काही म्हणतात मी एन्शियंट वाचत नाही, बाकीचं वाचतो. तू जर हे 2 पॉईंट सोडून दिले तर तुम्हाला किती प्रश्न, फक्त 9 प्रश्नांची तुम्ही तयारी करून जाणार, त्यातले तुमचे 4 किंवा 5च प्रश्न बरोबर येणार. त्यामुळे ही स्ट्रॅटेजी चुकीची आहे. याच्यामध्ये सिलेक्टेड काय वाचायचंय ही बेस्ट स्ट्रॅटेजी असू शकते. हे बघा, प्राचीन भारताचं उदाहरण घेऊ. अश्मयुग व ताम्रपाषाण संस्कृती, हडप्पा संस्कृती, वैदिक कालखंड, महाजनपद आणि मौर्य कालखंड. ही आपली जी PYQ ची बॅच आहे त्यातली स्लाइड आहे, मी इथं डिस्कस करतोय. तर ह्याच्यामध्ये मी खूप व्यवस्थित सेग्रिगेशन करून दिले. सोबतच मी व्हिडिओत हे पण सांगितलंय की ताम्रपाषाण अश्मयुगामध्ये नक्की काय वाचलं पाहिजे, हडप्पामध्ये कोणत्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना गायडन्स खूप जागेवर मिळतो, पण काय वाचा यापेक्षा काय वाचू नका हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रतिष्ठान अकॅडमीच्या कोणत्याही लेक्चरमध्ये, कोणत्याही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की खूप जास्त माहितीच्या मागे न पडता PYQचं प्रॉपर अनालिसिस करून कोणत्या गोष्टी वाचल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टींवर फोकस दिला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत वाचायच्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजून घ्या. अशा पद्धतीचं सेग्रिगेशन तुमच्याकडे तयार पाहिजे. नसेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला 100% ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मिळेल. आता कुठला व्हिडिओ, तर इकडे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेची आपली एक PYQ अनालिसिसची बॅच. आपण फक्त PYQचं अनालिसिस नाही करत. म्हणजे एक प्रश्न घ्यायचा, त्या प्रश्नाचे 4 ऑप्शन कुठले आहेत, त्याच्या संदर्भात माहिती, प्रश्नाचा ट्रेंड काय होता हे तर आपण सांगतो. सोबतच आपण काय करतो, डिकोडेड करतो. डिकोड म्हणजे काय की आपण पूर्ण आतापर्यंत आयोगाचं रिपिटेशन प्रश्नांमध्ये कुठला आहे, आयोग मायक्रो थिंग्स कुठल्या हायलाइट करतं, आयोग प्रश्न विचारताना कशा पद्धतीने फिरवून विचारतं, पॉइंट बदलला तर कुठल्या पॉइंटवर आयोग जातं, तर हे प्रत्येक छोटी ना छोटी गोष्ट तुम्हाला या बॅच मध्ये आपण सांगितलेली आहे. इतिहासाची पुस्तकं घ्यायची, यातले तुम्ही 18 ते 25 पर्यंतचे व्हिडिओ बघायचे, तुम्हाला विषयाची एकदम क्लिअरिटी येईल आणि क्लिअरिटी आली की तुमचा तो विषय खूप चांगल्या पद्धतीने कव्हर होईल आणि रिव्हिजनसाठी पण तुम्हाला ते खूप सोपं जाईल. त्यामुळे तुम्ही ही बॅच नक्की बघा. प्रतिष्ठान अकॅडमीच्या ऍपवर जा, तिथे तुम्हाला ही बॅच 100% मिळेल. आता पुढे जाऊ. हे बघा, प्रतिष्ठान अकॅडमीच्या आपण काही नोट्स दिल्या होत्या. ह्या नोट्स मधून डायरेक्ट आलेला प्रश्न आहे. मला तुम्हाला जस्ट नोट्स दाखवायच्या होत्या की आपण नोट्स सुद्धा देत असतो विद्यार्थ्यांना. पुढे बघा, भूगोल. आता भूगोलावर आपण बोलूया. भूगोलासाठी जे विद्यार्थी इंग्लिश मधनं वाचतात त्यांच्यासाठी ह्या 11वीच्या 2 NCERT खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सोबतच ज्यांना इंग्लिश अवघड जातं त्यांच्यासाठी ह्या मराठी मधल्या 2 बालभारतीची पुस्तकं खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सोबतच हे पुस्तक मी रिकमेंड करेल, दीपस्तंभ प्रकाशनाचं महाराष्ट्राचा भूगोल. खूप चांगलं पुस्तक आहे. हे एक पुस्तक जरी तुम्ही वापरलं तरी महाराष्ट्राचा भूगोल तुमचा कव्हर होईल. म्हणजे हे एक पुस्तक महाराष्ट्राच्या भूगोलाचं आणि ही 2 पुस्तकं, अशी 2 पुस्तकं आणि 3 पुस्तकं जरी तुम्ही वापरले आणि PYQचं नीट अनालिसिस केलेलं असेल, PYQ नीट बघितलेले असतील, तर तुम्हाला हे एवढंच मटेरियल इनफ आहे परीक्षेसाठी. खूप मटेरियलच्या मागे धावू नका. स्टँडर्ड हे वापरायला पाहिजे, पण इंग्लिशमध्ये काही विद्यार्थ्यांना अडचण असते म्हणून मी मराठी सोर्स पण सांगत आहे. बाकी 8वी, 9वी, 10वी याची भूगोलाची पुस्तकं वाचली पाहिजेत का, हा तुमचा सेकंड प्रश्न असेल तर नक्की वाचली पाहिजेत. पण आता वेळेची कमतरता आहे म्हणून तुम्ही ही 2 पुस्तकं जरी वाचली आणि PYQ नीट अनालिसिस केलं तरी पण तुमच्या परीक्षेसाठी काम होणार आहे. आता इथे एक संदर्भ साहित्य मी लिहिलंय, कुठलं, सौदी सरांचं. मुलांचं म्हणणं असतं की सर तुम्ही तर लिस्टवर मध्ये हे पण पुस्तक सांगितलंय, मग ते पुस्तक घ्यायचं का. मित्रांनो, तुम्ही PYQचे अनालिसिस केल्याच्या नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की एखादा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर आयोग रिपीटेड प्रश्न विचारतं, ज्यासाठी आपल्याला खोलात जाऊन तयारी करण्याची गरज आहे,
त्यावेळेसच आपण भूगोल व पर्यावरण हे पुस्तक सौदी सरांचं वापरलं पाहिजे. रेफरन्स बुक असेच वापरायचे असतात. रेफरन्स बुक म्हणजे पूर्ण 800 पानांचं पुस्तक घेऊन आपण वाचत बसतो का? नाही. महत्वाचा त्यातला पाठ कुठला, तुम्हाला एखाद्या टॉपरनी सांगितलं असेल, एखाद्या शिक्षकांनी सांगितलं असेल किंवा आम्ही सांगितलं असेल तर त्यावेळेसच तुम्ही ते रेफरन्स बुक वापरायचं, नाहीतर हे बेसिक पुस्तकातून तुमचं परीक्षेसाठीचं काम होणार आहे. पुढे बघू पॉलिटी. पॉलिटीसाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे एम लक्ष्मीकांत आहे, बेस्ट सोर्स आहे. परत किशोर लवटे सरांचं पंचायत राजचं पुस्तक आहे, हे पण बेस्ट आहे. हे 2 पुस्तकं आणि PYQ एवढं जरी केलं तरी पण तुमचं पॉलिटीचं तयारी पूर्ण कंप्लीट यातनं होणार आहे. आता PYQ खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यामध्ये माहिती खूप जास्त आहे. रिव्हिजन प्रॉपर आपल्याला करता येत नाही. मग त्यावेळेस PYQ बघितलं तर आपल्याला कळतं हे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. आणि ते जर तुम्ही स्वतः करून तुम्हाला कळत नसेल तर ती आपली PYQ ची बॅच जॉईन करा. मी त्यामध्ये फार डिटेल डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, पुढच्या विषयाकडे जाऊया. हे बघा, पर्यावरणासाठी हे एकच पुस्तक आहे तुषार घोरपडे सरांचं, हे वाचा. ह्याच्यात त्यांना विषय तज्ञ असण्याची गरज नाही असं आयोगानेच सांगितलंय. त्यामुळे तुम्ही यातलं बेसिक ज्यावर प्रश्न रिपीट येतात तेच फक्त पॉईंट तुम्ही करा. तुम्हाला पुढे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये ही बालभारतीची काही पुस्तकं आहेत, 8वी 9वी आणि 10वीची 2 पुस्तकं. ही तुम्ही 100% वाचा. आयोगाचा हा सोर्स आहे. आयोग यातनं तुम्हाला रिपीटेड प्रश्न विचारताना दिसतं, त्यामुळे तुम्ही ही स्टेट बोर्डाची पुस्तकं नक्की फॉलो केली पाहिजेत. काही मुलांचं असं म्हणणं असतं की सर आता 11वी 12वीचे स्टेट बोर्डाचे ह्याच्यातून प्रश्न येतात, मग आम्ही ते वाचली पाहिजे का? नाही, आपण ते वाचायला गेलो तर खूप बल्की होईल. पण एखादा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, समजा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल आहे, ते खूपच विद्यार्थ्यांना त्याच्यावर अवघड पण जातात आणि त्यावर रिपीटेड प्रश्न पण येतात. त्यातला काही ठराविक पार्ट आपण त्यातनं वाचू शकतो, पण ती ऍक्टिव्हिटी करायला जाऊ नका. तुम्ही असं एखादं स्टँडर्ड पुस्तक सोबत वापरा. एक तर सामान्य विज्ञान सचिन भस्के सरांचं, किंवा तुम्ही लुसेंटचं सामान्य विज्ञान पण वापरू शकता. ही दोन्हीही पुस्तकं खूप चांगली आहेत. आता ही दोन्ही पुस्तकं घ्यायची का, तर असं मला परत विचारू नका. या दोन्हीतलं कोणतं तरी एक पुस्तक घ्या. तुम्ही जिथे कुठे असाल महाराष्ट्रात, तुमच्याकडे यातलं दोन्हीतलं जे पुस्तक अवेलेबल आहे ते पुस्तक तुम्ही घेऊन वाचायला सुरुवात करू शकता. पुस्तक घेतल्याच्या नंतर सरळ 1 पेज 2 पेज 3 पेज ही चुकीची स्ट्रॅटेजी आहे. असं वाचायचं नाही. मी जे PYQ अनालिसिस करून दिलंय त्यावरून बघायचं की आज दिवसभर जर मी अभ्यास करत असेल, म्हणजे मी सकाळी 8ला लायब्ररीत जाऊन अभ्यासाला बसत असेल, तर मी आज किती मार्कांची तयारी करणार आहे असा प्रश्न स्वतःला विचारूनच वाचायला सुरुवात करा. म्हणजे आज दिवसभरामध्ये मी जर ॲनिमल क्लासिफिकेशन टॉपिक केला तर माझे 1 किंवा 2 प्रश्न येतील. आता मी राज्यसेवेची तयारी करतोय, म्हणजे जेनेटिक्स टॉपिकवर एखादा प्रश्न प्रत्येक वर्षी आहे, मग मी जेनेटिक्स टॉपिक करून येईल. तर असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला दररोजच्या दररोज तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि अभ्यासाला योग्य दिशा तुमच्या सापडेल. त्यामुळे पण ही बालभारतीची पुस्तकं आणि ही 2 पुस्तकं ह्यातलं कुठलंही एक, ही एवढंच परीक्षेला विज्ञानासाठी किंवा सायन्ससाठी इनफ आहे. आता इकॉनॉमिक्ससाठी इथे 2 पुस्तकं आहेत बघा. एक तर किरण देसले सरांचं आहे आणि एक रंजन कोळंबे सरांचं आहे. या दोन्हीतलं कोणतंही पुस्तक तुम्ही वापरू शकता. एक तर ही 2 पुस्तकं वापरा किंवा हे एक पुस्तक आणि हे एक पुस्तक असं तुम्ही वापरू शकता. दोन्ही पुस्तकं चांगली आहेत. तुम्ही आतापर्यंत तयारी करत असाल, तुम्हाला यांची नावं माहिती असतील, ही पुस्तकं घ्या. या पुस्तकातनं हे बघा की आयोग रिपीटेड प्रश्न कशावर विचारतात. आता सिलेबसमध्येच देताना दिले दारिद्र्य, तर प्रत्येक वर्षी दारिद्र्यावर काही ना काही प्रश्न आहे. दारिद्र्यावर प्रश्न आहे, सोबतच दारिद्र्यामध्ये कमिटीज ज्या असतात, समित्या, त्याच्यावर काही ना काहीतरी प्रश्न आहे. दारिद्र्याच्या प्रकारांवर प्रश्न आहे, तर मग 100% सिलेबसमध्ये दारिद्र्य म्हणजे यावर काही ना काहीतरी प्रश्न तुम्हाला परीक्षेला दिसणार आहे. असं थोडासा अभ्यास केला तर तुमचं ताण हलका होऊ शकतो. कारण की ही पुस्तकं दिसत असली तर यांची पानं खूप जास्त आहेत. मग वाचायला घेतल्याच नंतर आपल्याला वाटतं अरे मी 15 दिवसात कसं वाचू, कारण की आता फक्त 90 दिवस बाकी आहेत. त्यावेळेस तुम्ही ही स्ट्रॅटेजी केली तर तुमचं नक्कीच वेळ वाचणार आहे. पर्यावरणासाठी वापरा. आता चालू घडामोडी. चालू घडामोडीसाठी बरीच मुलं बरीच काही सोर्सेस वापरत असतात. मार्केटमध्ये खूप काही पुस्तकं आहेत की जी सगळी पुस्तकं चांगली आहेत. चालू घडामोडीला एक आहे की चालू घडामोडीचा सोर्स तोच रिपीटेड राहतो. म्हणजे समजा ब्रिक्सची एखादी परिषद झाली तर कुठल्याच पुस्तकामध्ये ते बदलत नाही, म्हणजे वेगळं काहीतरी येतं असं होत नाही. ही पुस्तकं तुम्ही वापरा. त्यापेक्षा ही प्रतिष्ठान अकॅडमीच्या नोट्स वापरा असं मी तुम्हाला सांगेल. त्याचं कारण असं की प्रतिष्ठान अकॅडमीने अशा नोट्स 100 पानाच्या आत्ता विद्यार्थ्यांना बनवून दिल्या होत्या आणि या 100 पानाच्या नोट्स मधून या वर्षी 12 ते 13 प्रश्न आयोगाला जसेच्या तसे आलेले आहेत. आतापर्यंत आपण ज्या काही नोट्स दिल्या, ज्या काही प्रेडिक्शन दिले, त्यातनंच आयोगाला प्रश्न आलेले आहेत. तुम्ही मार्केटमधलं दुसरं कुठलं करंटचं पुस्तक वापरत असाल नक्की वापरा, पण आपल्या नोट्स यासाठी वापरा की
खूप काही वाचण्यापेक्षा एकदम कमी कन्साइज काहीतरी आपल्याकडे मटेरियल तयार असेल तर रिव्हिजनला सोपं जातं. आपल्या अशा नोट्स असतात प्रतिष्ठानच्या, तुम्हाला एक समजावं म्हणून इथे दाखवलेलं आहे. आता सीसॅट, तुम्ही म्हणजे सीसॅट साठी काय अभ्यास करायचा, तर सीसॅट साठी फक्त आयोगाचे PYQ सोडवायचे. एवढं जरी नीट केलं, त्याचे मी एक्स्ट्रा 1-2 लेक्चर घेणारच आहे, ते लेक्चर जरी बघितले तरी पण तुमचे हे 33% क्वालिफाईंग जे आहेत ते इथे कम्प्लीट होणार आहे. म्हणजे ह्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही, फक्त PYQ बघायचे. कधीपासूनचे PYQ? 2018 ते 2025 पर्यंत. आता हे आपल्या प्रतिष्ठान अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही तिथं जा आणि हे प्रश्न तुम्ही तिथून सोडवायची तयारी करा, म्हणजे जेणेकरून तुमचं 33% कम्प्लीट होईल. आता इथे एक आपल्या नोट्स मधून आलेले प्रश्न मी जे आता बोललो ते तुम्हाला डेमो म्हणून दाखवतो. आता हा प्रश्न बघा, बेस्ट मॅजिक क्रिएटर म्हणून कोणाला भेटलेला आहे असं विचारलंय. तर इथे बघा, हे आपल्या नोट्स मधून आलेला प्रश्न आहे. एक तुम्हाला जस्ट नोट्स आणि प्रश्न आता कंबाईनला आलेला दाखवतोय. आता आपण टेस्ट सिरीज विषयी बोलूया. प्रतिष्ठान अकॅडमीची टेस्ट सिरीजच का, हा म्हणजे मुलांच्या मनामध्ये प्रश्न असेल तर मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल की प्रतिष्ठान अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मधून मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी 10 प्रश्न तरी आपल्याला ऍज इट इज पेपरमध्ये पाहायला मिळत आहेत. आता ते कसे, तर मी त्याचं विथ प्रूफ टेलिग्राम चॅनलला PDF पण दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन बघा. आपण मागच्या वर्षी फक्त 5 पेपर केले होते GS1 चे. त्या 5 पेपर मधून पहिल्याच पेपर मधून 4 प्रश्न आयोगाला जसेच्या तसे आहेत. ते आहेत का, तर ते मी तुम्हाला इथे पुढे दाखवतो. ही टेस्ट सिरीज तुम्ही घ्या. ही 16 फेब्रुवारी 2026 पासून सुरू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओज मिळणार आहेत. हे जे आपली फुल लेंथ टेस्ट 5 आहे त्याच्यामध्ये सेक्शनल 5 टेस्ट आहेत आणि बुस्टर टेस्ट 20 आहेत. अशा टोटल 30 टेस्ट आहेत. तर ह्या ज्या 10 टेस्ट आहेत त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला मिळणार आहेत. ह्याची डिटेल माहिती ऍपवर पण आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. आता आपण 90 दिवसाचं मी जे नियोजन म्हणलं होतं त्या नियोजनावर बोलूया. त्याआधी हे प्रश्न बघा, हा आयोगाचा प्रश्न बघा. कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? विजयनगर साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवरायाने अमुक्त मल्लदा हा काव्यग्रंथ लिहिला. आंध्र भोज, अभिनव भोज असे या राजात संबोधले जात होते. पेदन्ना हा तेलुगू कवी कृष्णरायाच्या दरबारात होता आणि कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. 2025च्या राज्यसेवा पूर्व मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता प्रतिष्ठान अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मधला प्रश्न बघा. आंध्र भोज व अभिनव भोज आंध्र पितामह अशी उपाधी मिळाली. तेलुगूतील अमुक्त मल्लदा व संस्कृत मधील जांबवती कल्याणकाव्यांची रचना केली. अष्टदिग्गज आहे आणि ही मंदिरांची निर्मिती आहे. सेम प्रश्न आयोगाला आलेला आहे. हा PYQ बेस्ड प्रश्न असेल, पण याच पद्धतीने आपण टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न टाकलेले असतात जेणेकरून तुमचा वेगळा फोकस हल्ला नाही पाहिजे. बरेच काय करतात, कुठलीही मार्केटमधली टेस्ट सिरीज सोडवत बसतात आणि मग त्याने काय होतं, तुम्हाला मनासारखा रिझल्ट येत नाही. तुम्ही जर आपली टेस्ट सिरीज सोडवली तर 100% तुम्ही आयोगाच्या पॅटर्नवरच अभ्यास करत आहात याची मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. पुढे बघा की सेम प्रश्न आयोगाला आला. हे आपल्या टेस्ट सिरीज मधला प्रश्न आहे. आपण काय प्रश्न विचारलाय, पहलगाम हे जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आहे. हे बघा, आपलं त्यांचं स्टेटमेंट सुद्धा सेम आहे. आता इतकं सेम कसं काय असू शकतं तुम्ही म्हणताल, तर नक्की PYQच्या अनालिसिसच्या आधारे तुम्ही असं एकदम चांगल्या पद्धतीने गेस करू शकता. असेच प्रश्न आपण टेस्ट सिरीज मध्ये टाकतो. टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न टाकत असताना खूप काळजीपूर्वक टेस्ट बनवली जाते, विषय तज्ञांकडून बनवली जाते. माझं स्वतःचं पण त्यावर खूप जास्त लक्ष असतं. त्यामुळे टेस्ट सिरीज प्रतिष्ठान अकॅडमीची फार सिरियसली सोडवली तर परीक्षेत तुम्हाला 100% फायदा होणार आहे. हा प्रश्न बघा टेस्ट सिरीज मधला. भारताचे मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाख मधील दफ्तार आहे. पूर्वेकडील टोक आसाम मधील किबुतू आहे. आता इकडे बघू आपण. भारतातील सर्वात उत्तरेकडील टोक दफ्तार मध्ये आहे. भारतातील दक्षिणेतील टोक कन्याकुमारी मध्ये आहे. मला तुम्हाला सांगायचे काय कळतंय का, की आयोगाची तयारी करत असताना आपण ह्या पद्धतीने प्रश्न जर सोडवले तर तुमची परीक्षेसाठीची योग्य तयारी होणार आहे. त्यामुळे नक्की प्रतिष्ठानची टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करा. पुढे जाऊ आपण. आता टेस्ट सिरीज मध्ये नक्की काय असणार आहे, इतक्या वेळेस आपण टेस्ट सिरीज मध्ये आणि 90 दिवसाचं नियोजन, तर 10 प्रश्न येतात. चालू घडामोडीचे प्रश्न आले आहेत. आपलं स्वरूप तुम्हाला सांगतो. 5 आपल्या विषयावर वाईज टेस्ट घेणार आहेत आपण, 20 बुस्टर टेस्ट घेणार आहेत, 5 फुल लेंथ घेणार आहेत आणि टोटल 30 टेस्ट असणार आहेत. आता ते कसे ते सांगतो. 16 फेब्रुवारी ते 1 मार्च मध्ये तुम्हाला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. 2 मार्च पासून 15 मार्च पर्यंत तुम्हाला सामान्य विज्ञानाचा अभ्यास करायचा आहे. 16 मार्च ते 27 मार्च पर्यंत तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. 28 मार्च ते 8 एप्रिल तुम्हाला अर्थव्यवस्था आणि 9 एप्रिल ते 19 एप्रिल पर्यंत तुम्हाला राज्यशास्त्राचा अभ्यास करायचा आहे.
हा झाला विषयावर अभ्यास. आता नुसता अभ्यास करून चालणार आहे का? नाही. पहिले 4-5 टॉपिक झाले की त्याच्यावर एक टेस्ट, परत पुढचे 4-5 टॉपिकचा अभ्यास झाला एक टेस्ट, परत 4-5 टॉपिकचा अभ्यास झाला एक टेस्ट, आणि परत 4-5 टॉपिकचा अभ्यास झाला एक टेस्ट. अशा 4 तुम्हाला बुस्टर टेस्ट आपण देणार आहोत. ठीक आहे. आता ह्या बुस्टर टेस्ट सोडून झाल्या, इतिहासाचा टाइम झाला की पूर्ण इतिहास विषयावर आपण टेस्ट घेतोय 1 मार्च 2026 ला. ती तुम्हाला 10 ते 12 मध्ये सोडवायची आहे. 14 दिवस तुम्हाला इतिहासाला, सामान्य विज्ञानाला 14 दिवस, भूगोलाला 12 दिवस, अर्थव्यवस्थेला 12 दिवस, आणि राज्यशास्त्र आधी वाचलेला असतो, तुलनेने सोपा असतो, म्हणून आपण ह्याला 11 दिवस दिलेले आहेत. अशा पद्धतीने तुमचा 19 एप्रिल पर्यंत विषयावर अभ्यास कंप्लीट होणार आहे. या प्रत्येक टेस्टमध्ये 20 प्रश्न आपण चालू घडामोडीचे ठेवलेत, जे खूप एक्सपेक्टेड प्रश्न असणार आहेत. परीक्षेलाही प्रश्न येऊ शकतात. पुढे बघा, आता इथं फुल लेंथ टेस्ट आहे. तर 26 एप्रिलला आपली आयोगाप्रमाणे फुल लेंथ टेस्ट आहे. आता इथं लिहिलंय पण बघा, आपला परीक्षा घेण्याचा उद्देश पण मी इथं लिहिलाय. पहिला आयोगाच्या धर्तीवरचा संपूर्ण सराव तुमचा 26 एप्रिलला होणार आहे. 3 मेला तुम्हाला वेळेचं नियोजन आपल्याला करता येते का चेक करा. 6 मेला काही सुधारणा आवश्यक असतील तर त्या करा. परत वेळेचं नियोजन परत एकदा चेक करा. आणि 17 मेला तुम्ही अंतिम सराव करा. आणि 31 मेला तुम्ही आयोगाची पूर्वपरीक्षा द्या. असं हे पुढच्या 90 दिवसाचं नियोजन तुम्ही फॉलो केलं तर 100% तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होणार आहे. आता काही ह्याच्यामध्ये महत्वाच्या सूचना आहेत की सामान्य अध्ययनच्या असतील टेस्ट, सीसॅटच्या नसतील. मी म्हटलं तसं PYQ फक्त सीसॅटला तुम्ही बघा, तेवढंच इनफ आहे. बुस्टर टेस्ट मध्ये व्हिडिओ मिळणार नाहीत. सब्जेक्ट वाईज आणि फुल लेंथ टेस्ट मध्ये व्हिडिओ मिळतील. आणि रिव्हिजन साठीचा टाइम, आता 19 एप्रिलला आपल्या सब्जेक्ट वाईज टेस्ट संपल्या तर 26 एप्रिल पर्यंत तुम्ही रिवाइज करू शकता. हा 90 दिवसाचा आपला प्लॅन झाला. आता पुढे बघा, हे प्रतिष्ठान अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल, हे 100% फॉलो करा. आता काल ब्रिक्सची परिषद झाली तर आपण लगेच त्यावर प्रश्न टाकलाय. परत इथे शेर्पा कोण होते त्यावर प्रश्न टाकलाय. हेच प्रश्न आयोगाला येतात. आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे, जे टेलिग्रामला आपण दररोज 2 प्रश्न टाकतो त्यातनंच आयोगाला बऱ्यापैकी प्रश्न कव्हर झालेले दिसतात. तर हे प्रश्न खूप काळजीपूर्वक बघा. आपण टेलिग्रामला उगाच काहीतरी टाकायचे म्हणून कंटिन्युअसली काही ना काही टाकत राहत नाही. खूप व्हॅल्यू मटेरियल तुम्हाला जे आवश्यक आहे तेच फक्त तुम्हाला टेलिग्रामला आपण टाकत असतो. मनात कोणताही डाऊट असेल तर मला या नंबरला फोन करा, 94-20-37-50-33, आणि प्रतिष्ठान अकॅडमीचं तुम्ही ऍप डाउनलोड करा. या व्हिडिओमध्ये इतकंच होतं विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या 90 दिवसासाठी प्रतिष्ठान अकॅडमीकडून, माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बुकलिस्टमध्ये मी सांगितलंय त्याच पद्धतीने अभ्यास करा, तितकीच बुकलिस्ट घ्या. आणि ते सोडून जर तुमच्या मनात काही डाऊट असतील तर नक्की मला फोन करा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. धन्यवाद.